भंडारा शहरातील नगर परिषदेच्या हद्दीतील असलेल्या बीटीबी बाजारपेठेचा 9 वर्षाचा करारनामा संपत असल्याने तथा नगर परिषदेत शेतकऱ्याकडून अवैधचा वसुली करण्याचा तक्रारी प्राप्त झाल्याने तथा बीटीबी प्रशासनाच्या विरोधात भंडारा पोलीस स्टेशन येथे तक्रार सुद्धा नगर परिषदेकडून दाखल करण्यात आली आहे। दिनांक 31 जुलै रोजी पर्यंत बीटीबी ची बाजारपेठ नगर परिषदेच्या अंतर्गत येणार आहे। बीटीबी सोबतचा करारनामा नगर परिषद प्रशासनाने पुढे मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला असल्याने 31 जुलै रोजी बीटीबीचा ताबा नगर परिषद घेणार आहे व बाजारपेठ पुढेही सुरू राहणार आहे। बघा, सर्वात प्रथम तुम्ही हे क्लिअर करू इच्छितो की बीटीबी मार्केट हा नगर परिषदचा मार्केट आहे। बीटीबी मार्केट हा खाजगी मार्केट नाही। फक्त विषय हा आहे की बीटीबी या संस्थेला बीटीबी या संस्थेला तो मार्केट चालवण्यासाठी नगर परिषदेकडून 9 वर्षासाठी करारनामा करून तो मार्केट चालवण्यासाठी दिलेला होता मेंटेनन्ससाठी। तो मेंटेनन्स 30 तारखेला संपत आहे। याचा अर्थ मार्केट 30 तारखेला संपत आहे असं नाही। हे पहिल्यांदा। दुसरा विषय FIR। तर आमच्याकडे भरपूर नागरिकांच्या तक्रारी येत होत्या की बीटीबी असोसिएशन जे आहे ते मार्केटमध्ये येणाऱ्या नागरिकांकडून जबरदस्तीने त्यांच्या मनाच्या विरुद्ध काही पावत्या फाडल्या जातात। त्याची आम्ही आमची डेप्टी सीओच्या मार्फत चौकशी केली। त्या चौकशीमध्ये आम्हाला आढळलं की नागरिकांची इच्छा नसताना देखील तिथं पावत्या फाडल्या जात आहेत। त्यामुळे आम्ही त्यांच्यावर FIR दाखल केली। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।